वेळेवरच गॅस सिलेंडर संपला आणि घरी भाजीचं पण काहीच नव्हतं. थोडं बघितली तर आलू होते आणि शेंगदाणे होते. तर मग मी काय केली, आलू शेंगदाणा भात बनवली. हा भात खायला खूपच चविष्ट लागते. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी एका मोठ्या गंजामध्ये तेल गरम व्हायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 लवंग, 10-12 काळ्या मिऱ्या आणि तेजपत्ता टाकलेली आहे. त्यानंतर लगेच 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले ते टाकलेली आणि इथं मी मिंट म्हणजे पुदिना टाकलेली आहे. त्याचबरोबर 10-12 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या होत्या त्या टाकलेली आहे. तर सर्व साहित्य जास्त यासाठी घेत आहे कारण तांदूळ पण जास्त आहेत. 4 ग्लास तांदळाचं मी इथे आलू शेंगदाणा भात बनवत आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्त शेंगदाणे टाकलेली आहे. शेंगदाणे टाकल्यानंतर छान असं या सर्वांना फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट. अर्धी वाटी अद्रक लसूणचं पेस्ट मी इथे टाकलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये मसाला पण टाकायचा आहे. तर तुम्ही कोणताही गरम मसाला घेऊ शकता. तर मी इथे चिकन मसाला घेतलेली आहे एव्हरेस्टचं. यामुळे खूपच छान टेस्ट येते. तुम्ही बिर्याणी मसाला पण टाकू शकता किंवा अथर्व मसाला पण टाकू शकता. तर माझ्याकडे जे अवेलेबल होता तोच मी इथे टाकलेली आहे. आणि त्यानंतर आता मी इथे टाकलेले आहे टमाटर. तर टमाटर पण मी इथे 2 टमाटर छान अशी कापून घेतलेली आहे आणि टाकलेली आहे. आता या टमाटर टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत काही सुके मसाले. तर सुक्या मसाल्यांमध्ये सर्वात आधी आपण टाकूया मिरची पावडर. तर मिरची पावडर मी इथे 1 चमच टाकत आहे कारण आधी पण मिरच्या टाकलेल्या आहेत. थोडीशी हळदी पावडर आणि इथे मी मीठ 2 चमच टाकत आहे कारण तांदूळ जास्त आहेत. मीठ टाकल्यानंतर आता आपण छान असं परतून घेऊया. सर्व मसाल्यांना छान असं परतून घ्यायचं आहे. छान असं फ्राय करून घ्यायचं आहे या तेलामध्ये. आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचे आहेत इथे आलू. तर आलूचं प्रमाण पण मी इथे कमीच घेतलेलं आहे. म्हणजे 3 आलू छान असे सोलून कापून घेतलेली आहे आणि ते इथे मी टाकलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर आलूचं प्रमाण थोडं जास्त घ्या. तर बघू शकता आलू टाकलेली आहे इथे मी. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं असं परततच राहायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. म्हणजे अगदी 2 मिनटं. जर गॅस असेल तर कमी गॅसवर झाकून ठेवा, नाहीतर शेगडी बंद करून झाकून ठेवा 2 मिनटं. आणि त्यानंतर बघू शकता या प्रकारे छान असं आपण 2 मिनटं झाकून ठेवलेला होता. त्यानंतर आता मी ते तांदूळ टाकून घेत आहे. तर हे तांदूळ मी आधीच छान धुवून घेतलेली होती. बघू शकता या प्रकारे 2 ते 3 पाण्याने तांदूळ छान धुवून घेतलेली होती. आणि आता टाकून घेता इथे सर्व तांदूळ मी इथे टाकून घेतलेली आहे. आता छान असं परतून घेऊया. बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या तांदळाला यामध्ये. बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेत आहे. आणि परतून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे पाणी. तर पाणी जेवढं आपल्याला नॉर्मल भात शिजवायला पाणी लागते तेवढंच पाणी टाका. आणि जर तुम्हाला थोडं मोकळं बनवायचं असेल तर पाणी थोडंसं कमी टाका. तर मी इथे साधारणतः 2 ते 2.5 लोटं पाणी टाकलेली आहे कारण 4 ग्लास तांदळाला तेवढा पाणी लागणारच. आणि आता आणखीन थोडंसं ॲड केलेली आहे. आणि शेगडी म्हणजे जास्त कोळशी टाकून फुल याच्यावर शेगडी सुरू केलेली आणि उकळी येऊ दिलेली आहे. बघू शकता उकळी आल्यानंतर पाणी कमी झालेलं आहे म्हणजे तांदूळ शिजायला लागलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं एकदा आणखीन परतून घेऊया. आणि बघू शकता या प्रकारे झाल्यानंतर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. आणि शेगडी असेल तर शेगडीतले कोळसे थोडे कमी करा किंवा चुलीवर बनवत असाल तर विस्तव थोडा कमी करा, काड्या कमी करा. आणि गॅसवर बनवत असाल तर कमी गॅसवर 15 ते 20 मिनटं याला होऊ द्यायचं आहे. तर 15-20 मिनटानंतर बघू शकता हा या प्रकारे झालेला आहे. अगदी स्लो गॅसवर ठेवा जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर 20 मिनटं. म्हणजे 20 मिनटात परफेक्ट हा आलू शेंगदाणा भात बनून तयार होते. तर बघू शकता आता मी एका प्लेटमध्ये पण काढून घेत आहे आणि बघायला किती मस्त दिसत आहे आणि खायला पण खूपच चविष्ट लागते. तुम्ही याला दह्याच्या कढीसोबत किंवा मठ्ठ्यासोबत वगैरे खाऊ शकता. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.